बिहारमध्ये भाजपला उद्ध्वस्त केलं आणि थेट गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले. ही गोष्ट सांगतेय प्रशांत किशोर यांची. आता त्यांचं सुनेत्रा पवारांच्या भेटीला येण्याचं निमित्त काय? तर माध्यमांमध्ये दाखवल्याप्रमाणे औपचारिक भेट. पण खरंच ही औपचारिक भेट असेल? मंडळी, तब्बल 6 तास देवगिरी बंगल्यावर बंद दाराआड त्यांची बैठक चालली. एका बाजूला बांकीपूर जिंकून आमदार झालेले नवे पीके आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अंतर्गत आव्हानांशी लढणाऱ्या सुनेत्रा पवार. आता 3 महिन्यात लागोपाठ 2 वेळा झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणू शकते असं अनेकांचं म्हणणं आहे. एकीकडे महायुतीतील अंतर्गत ताणतणाव, पक्षाच्या भविष्याचे प्रश्न, तर दुसरीकडे किंग मेकर प्रशांत किशोर यांची एंट्री. आता राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक प्रशांत किशोर यांची गरज का भासतीये? या एका भेटीनं भाजपची आणि राष्ट्रवादीतल्या जुन्या नेत्यांची झोप का उडवली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये या गुप्त बैठकीची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही कुणापासून लपलेलं नाही. या कठीण काळात पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही झाल्या. पण अचानक आलेलं हे नेतृत्व, पक्षांतर्गत मतभेद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पक्षाला आता एका खंबीर आणि अनुभवी रणनीतिकाराची गरज भासू लागली आहे. आणि इथेच एंट्री झाली आहे प्रशांत किशोर यांची. आगामी काळातील राजकीय आव्हानं पेलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समजतं. मे महिन्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पहिल्यांदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती आणि त्या बैठकीत पक्षाच्या भवितव्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. थोडक्यात पक्षाचे आधीचे सल्लागार नरेश अरोरा यांची जागा आता प्रशांत किशोर घेणार अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. आता प्रश्न असा येतो की अवघ्या 3 महिन्यात प्रशांत किशोर दुसऱ्यांदा सुनेत्रा पवारांना का भेटले? यामागं प्रामुख्यानं 3 कारणं समोर येतात. पहिलं कारण म्हणजे टायमिंग. बिहारमधल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानं भाजपचा पराभव केला आणि विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. या मोठ्या विजयानंतर अवघ्या 3च दिवसात प्रशांत किशोर थेट मुंबईत दाखल झाले आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली. त्यामुळे हा योगायोग नसल्याचं बोललं जातंय. दुसरं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता. पक्ष संघटनेतल्या नियुक्त्यांवरून पक्षात सध्या वाद सुरू आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीलाच आव्हान देत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि निवडणूक आयोगानं आता याबाबत पक्षाकडून उत्तरही मागवलंय. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी निवडणुका. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि अशा परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत करणं, जनमत चाचण्या घेणं आणि निवडणूक रणनीती आखणं हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी प्राधान्याचं काम बनलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत नेमकं काय घडलं? सूत्रांच्या माहितीनुसार ही काही सामान्य भेटगाठ नव्हती. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल 6 तासांची मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीचा इतका मोठा वेळ हेच सांगतो की चर्चा किती गांभीर्यानं झाली असेल. या बैठकीत सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे प्रशांत किशोर यांनी राज्य नेतृत्वात बदल आणि संघटनात्मक फेरबदलाची थेट शिफारस केली. म्हणजे केवळ निवडणूक रणनीतीवर बोलणी झाली नाही, तर पक्षाच्या सध्याच्या रचनेतच बदल सुचवण्यात आले. जोपर्यंत राज्यातील नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणं कठीण असल्याचं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना सांगितलं. हे वृत्त खरं ठरलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, जनमत सर्वेक्षण आणि पक्षाची पुढच्या काळातील दिशा या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं समजतं. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, संघटन मजबूत करणं आणि भविष्यातील रणनीती अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीला केवळ सुनेत्रा पवारच नाही तर खासदार पार्थ पवारही उपस्थित होते. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे प्रशांत किशोर यांनी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. आता या भेटीनं अंतर्गत पक्षात अस्वस्थता आणि भाजपाचं टेन्शन वाढलंय. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या या भेटीमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पक्षातील जुन्या आणि प्रस्थापित नेत्यांना वाटतं की बाहेरच्या राजकीय रणनीतिकाराचा हस्तक्षेप वाढल्यानं पक्षातील अंतर्गत लोकशाहीला सुरुंग लागू शकतो. दुसरीकडे पार्थ पवार यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की प्रशांत किशोर यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ते राजकारण आणि समाजाची सखोल जाण असणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे देश आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर ही सामान्य चर्चा होती. आता ही भेट फक्त राष्ट्रवादी काँग्रेसपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर याचे पडसाद थेट सत्ताधारी महायुतीतही उमटलेत. सूत्रांनुसार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची पहिली भेट घेतली तेव्हाच भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. प्रशांत किशोर यांना कोणतंही मोठं काम देऊ नये असा संदेश घेऊन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती असं वृत्त आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रशांत किशोर यांचं राष्ट्रवादीतलं वाढतं वजन भाजपलाही खटकतंय. आता याचं कारणही तसं सोपं आहे. प्रशांत किशोर हे केवळ एक सल्लागार नाहीत, तर त्यांनी बिहारमध्ये स्वतःच्या जनसुराज पक्ष उभा करून थेट सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. अशा आक्रमक आणि अनुभवी रणनीतिकाराचा हात राष्ट्रवादीच्या पाठीशी असणं हे महायुतीतल्या इतर घटक पक्षांसाठीही डोकेदुखी ठरू शकतं. आता मूळ प्रश्नाकडे वळूया की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची इतकी गरज का भासतीये. आता याची काही स्पष्ट कारणे आहेत. एक म्हणजे अजित पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या आकस्मिक जाण्यामुळं पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढण्यासाठी एका मजबूत रणनीतीची गरज आहे. दुसरं म्हणजे पक्षांतर्गत वाद आणि निवडणूक आयोगाकडे गेलेल्या तक्रारींमुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याची भीती आहे. आणि अशा संकट काळात प्रतिमा जपणं आणि संघटनात्मक शिस्त आणण्यात प्रशांत किशोर यांचा हातखंडा मानला जातो. आणखीन एक गोष्ट म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय आणि त्यासाठी बूथ पातळीवरचं मायक्रो मॅनेजमेंट आणि डेटावर आधारित रणनीती हवी आहे, जी प्रशांत किशोर यांच्या कामाची खासियत राहिली आहे. सध्या तरी प्रशांत किशोर यांची अधिकृत नेमणूक जाहीर झालेली नाही, पण त्यांच्या सलग 2 भेटी, 6 तासांची बैठक आणि राज्य नेतृत्व बदलाची शिफारस या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की हे बदल पक्षाला उभारी देतील की आणखी अंतर्गत गोंधळ वाढवतील, हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं, प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा फायदा राष्ट्रवादीला होईल का आणि महायुतीत याचा काय परिणाम होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.